नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहतोय एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट अशी कोबी मंचुरियन किंवा कोबी पकोडे करायला ती साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तितकीच भन्नाट अशी होते. तर ही रेसिपी करताना बिलकुल तुम्हाला वेगळं साहित्य काही लागणार नाही. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा पावसाळा चालू आहे, घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे बनवून खाऊ शकता आणि अगदी झटपट होते. याला जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं कुठलीही खिसणी एक घ्यायची आहे. जर का खूप बारीक असेल तर कोबी मंचुरियन व्यवस्थित होणार नाही. तर इथं अर्धा किलोचा हा कोबी घेतलेला आहे. साधारण 3 लेअर मी वरच्या काढून घेतलेल्या आहेत. आळ्या वगैरे असतील तर ती चेक करायचं आहे. खूप बारीक पडते ह्या खिसणीने, तर तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता. जर का तुम्हाला वाटलंच खिसणी तुमच्याकडे बऱ्यापैकी असेल किंवा चिप्स वगैरे करायची प्लॅस्टिकची खिसणी असते ना, तशा प्रकारे असेल तर ती घ्या. मी चेक केलं पण ह्या खिसणीला खूप बारीक पडते, तर आपण दुसरी खिसणी घेऊया. अशी फायबरची खिसणी असेल त्याने भरभर होतं आणि कोबीसुद्धा खूप छान पतला असा कट करून होतो आणि पटकनसुद्धा उरकलं जातं खांब. तर अशा प्रकारे ही पूर्ण कोबी आपण खिसून घेऊया. तर पूर्ण कोबी आपला खिसून झालेला आहे आणि थोडासा लांबट आकाराचा झाला असेल त्याला कट करून घ्यायचं आहे. अगोदरचा किसलेला कोबी बारीक आहे पण ही नंतर केलेला आहे बघा. अशा प्रकारे थोडंसं कट लावून घ्यायचं आहे, म्हणजे खूप लांब असा होणार नाही. पूर्ण कोबी कट करून झाल्याच्या नंतर ह्या कढईमध्ये कोबी टाकून घेतलेला आहे. खिसून घेतलेल्या कोबीमध्ये सपाटे 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यामध्ये व्यवस्थित असं हे मीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण कोबीला हे मिक्स झालं पाहिजे. मिठामुळं कोबीला पाणी सुटतं आणि वेगळं पाणी टाकायची तुम्हाला गरज पडत नाही. आता हे पूर्ण व्यवस्थित असं हे चोळून घेऊया. हा कोबी आपण 10 मिनिट ठेवून घेतला होता. त्यानंतर सपाट 1 चमचा काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे. 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊया. 2 चमचे अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. 1 चमचा सोया सॉस टाकून घेऊया. चटपटीत मंचुरियन होण्यासाठी 2 चमचे टमाटर केचप टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया. तर कॉर्नफ्लॉवर आपण इथं 3 चमचे, हा मोठा चमचा आहे, वाटीनं म्हणाल तर पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. थोडंसं मी बाजूला ठेवले, लागलं तर नंतर टाकून घेऊया. आता इथं 5 चमचे मैदा टाकून घेऊया. कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यामुळे एकदम छान खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत हे मंचुरियन होतात. इथं कोबी मी फक्त 10 मिनिट ठेवली. जास्त जर पाणी सुटलं असेल तर तुम्ही ही कोबी थोडीशी पिळून काढली तरीही चालतं. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, मग पाणी जर जास्त झालं तर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण थोडंसं जास्तीचं लागू शकतं. आता हे मिक्स करून घेऊया. तरी पण आपल्याला इथं डबल अर्धी वाटी तरी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा याच्यामध्ये ॲड करावं लागेल. का तर मिठाचं प्रमाण हे आपण चेक करून थोडंसं ॲड करू शकतो. तर इथं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळे परत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया. हे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत ह्याच्यात अर्धी वाटी मैदा ॲड करायचा आहे. तुम्ही एकदम सुद्धा टाकू शकता, पण अंदाज घेत मी इथं टाकलेला आहे. का तर खूप गच्च जरी झाले ना तर कोबी मंचुरियन खूप कडक असे होतात. परत इथं अर्धी वाटी म्हणजेच 3 ते 4 चमचे मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हा पण मैदा परत त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता आपल्याला इथं काहीही टाकायची गरज नाही. तर अर्धा किलोचा कोबी होता, पण त्याचं जे बूड आहे ते बऱ्यापैकी निघतं. त्यामुळे इथं मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त लागू शकतं. पूर्ण एकजीव होईल अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करून घ्यायचा आहे. तर पूर्ण मिक्स करून घेतल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे. तेल गरम होईपर्यंत हे थोडंसं बाजूला करून घेऊया. कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तो लोखंडाच्या कढईमध्येच हे फ्राय करायचं, म्हणजे छान आतपर्यंत खुसखुशीत असे होतात, करपत नाहीत किंवा चिकटून राहत नाहीत. अल्युमिनियमची कढई घेतली, जास्त सोडले तेलामध्ये की चिकटून राहतात. तेल मीडियम गॅसवर गरम करायला ठेवलं होतं. त्यानंतर थोडासा गॅस कमी केलेला आहे आणि इथं तळताना मोठी शिगडीवरच तळून घ्यायचं. ते पीठसुद्धा बघा जे मिश्रण आहे त्याच प्रकारे झाले. तर कढईच्या कडेला हे बघा अशा प्रकारे याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत किंवा हाताने सुद्धा असं गोल तयार करून घेऊ शकता. तर अशा एकसारखे हे तयार करून घ्यायचे आहेत. एवढ्या साईजचं जरी केलं तरी बऱ्यापैकी फुलतात. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त, म्हणजे लहान आकारात किंवा मोठ्या आकारात तयार करून घेऊ शकता. तर अगदी हलकीशी बबल्स निघायला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे खूप फास्ट निघले तर वरतून पटकन तळल्या जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळे अशा प्रकारे गोल करून व्यवस्थित असे सोडून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे ही जी कोबी मंचुरियनचे बॉल्स आहेत ते तेलामध्ये सहज जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे आहेत. तर एक बॅचला एवढे बसले, जास्त जरी गर्दी केली तर तेलाचं टेम्परेचर
कमी होऊन हे जे बॉल्स आहेत ती असं विरघळू शकतात तेलात. सहज बसतील तेवढे सोडून घ्यायचे आहे. जेवढे बसतील तेवढे तेलात हे कोबी मंचुरियनचे बॉल सोडून घेतलेले आहेत. आता याला झाऱ्याच्या साहाय्याने अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, आलटून पलटून तळून घ्यायचं आहे. तर दिसायला बघा किती सुरेख आणि मस्त दिसतात हे मंचुरियन्सचे बॉल. तर तुम्ही हे ना फक्त टमाटर केचप सोबत सुद्धा खाऊ शकता. याच्यामध्ये सर्व साहित्य टाकल्यामुळे चवीला भन्नाट असे होतात. याला चटणी वगैरे करायची बिलकुल गरज नाही. एकदम मस्त असे मंचुरियन पकोडे तयार करून झालेले आहेत. तर बघा दिसायला सुद्धा किती सुरेख दिसतात, एकसारखे झालेले आहेत आणि चवीला सुद्धा तितकेच भन्नाट. तर अशाच प्रकारे आपण सर्व कोबी मंचुरियनचे बॉल हे तयार करून घेऊया. आणि मंचुरियन सोडताना तेलाचं टेम्परेचर बऱ्यापैकी असेल तर अगदी लो फ्लेमवर गॅस ठेवून हे कोबी मंचुरियन तेलात सोडून घ्यायचे आहेत. दुसरी बॅच सुद्धा अशा प्रकारे सतत हलवून घेऊन छान अशी तळून घ्यायची आहे. दुसरी बॅच सुद्धा एकदम कुरकुरीत अशी तळून झालेली आहे. दिसायला सुद्धा तितकेच सुरेख आणि सुंदर दिसतात, गोल गरगरीत झालेले आहेत आणि रंग सुद्धा सुरेख आलाय. याचा अर्थ सर्व प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. हे काढून घेऊया. काढताना एका सेकंडसाठी गॅस मोठा करायचा आणि पटकन काढून घ्यायचं, म्हणजे तेलकट बिलकुल होत नाही. अतिशय कोरडे असे हे मंचुरियन होतात. हे मंचुरियन प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी झटपट होणारे आणि चवीला सुद्धा तितकेच भन्नाट. बाहेरचं खायचं म्हटलं तर आता पावसाळा असल्यामुळे 30 रुपयाला तरी प्लेट असेल, तर तुम्ही किती घेता त्याच्यावर सुद्धा आहे. अगदी कुरकुरीत आणि मस्त हे मंचुरियन झाले. तोडून दाखवते बघा, एकदम सॉफ्ट आतमध्ये वरतून एकदम कुरकुरीत असे. तर हे मंचुरियन तुम्ही टमाटर केचप किंवा चिंचेची चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. तर पावसाळा म्हटलं की मुलांना भजी असेल, पकोडे असेल किंवा अशा प्रकारे मंचुरियन असेल असं काहीतरी करून दिलं तर पाऊस असल्यामुळे गरमागरम खाण्याची मजाच काही और आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कोबी मंचुरियन नक्की ट्राय करा. आणि आजची ही कोबी मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.